नमस्कार, मी अपूर्वा. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मुगाच्या डाळीचा शिरा. चला तर पाहूया यासाठी लागणारे साहित्य. इथे आपण 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे, 1 वाटी साखर, 1 वाटी तूप, 2 चमचे बेसन, 2 चमचे रवा, ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड. सर्वप्रथम आपण डाळ ही स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला ती डाळ स्वच्छ धुवून झाल्यावर कमीत कमी 1 तास ठेवायची आहे. ही आपली डाळ आपण इथे 1 तास ठेवणार आहोत. त्यानंतर ती भिजलेली डाळ आपण वाटून घेणार आहोत. थोडंसं रवाळ वाटून घ्यायची आहे, जास्त बारीकही नाही वाटायची. ठेवली आहे. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी तूप टाकलं आहे. त्यामध्ये आपण पहिले जे ड्रायफ्रूट्स होते ते आपण थोडेसे तळून घेणार आहोत. हलकेसे सोनेरी होईपर्यंत आपण ते तळून घ्यायचे आहे. ते काढून घ्यायचे. त्याच तुपामध्ये आणखी 1-1.5 चमचा तूप टाकून घेणार आहोत. त्यामध्ये रवा आपण चांगला भाजून घेणार आहोत. इथे मी जाड रवा वापरला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा बेसन टाकणार आहोत. ते पण आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपली जी वाटलेली डाळ होती ते आपण कढईमध्ये टाकून घेणार आहोत. ही छान आपण एकत्र करून घ्यायची आहे. त्यामध्ये परत आपण 2 चमचे तूप टाकून घेणार आहोत आणि ते छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या टायमिंगला आपण गॅसना स्लोच ठेवायचा. तुम्ही पाहू शकता की आपली डाळ किती मोकळी झालेली आहे आणि त्याचा कलरही चेंज झालेला आहे. अशाच प्रकारे आपण सतत ते हलवून घेणार आहोत. आपलं बाकीचं उरलेलं तूपही आपण यामध्ये आता टाकून घेणार आहोत. हे छान आपण हलवून घ्यायचं आहे. इथे मी रवा आणि बेसन वापरलंय कारण काय होतं, मुळात ही मुगाची डाळ खूप चिकट असते. त्याचा चिकटपणा जाण्यासाठी आपण ते थोडंसं रवा आणि बेसन टाकलं तर ते खास असं एकदम छान खमंग असं भाजलं जातं आणि त्यामुळे त्याला असं दाण्याचं असं टेक्स्चर पण येतं. त्यामध्ये आपण आता 1 वाटी साखर टाकून घेणार आहोत. ती पण आपल्याला छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि ही साखर याच्यामध्ये वितळेपर्यंत आपण ते छान भाजून घ्यायचं आहे. काही टायमिंगला काय होतं, आपण ही साखर वापरली आहे ती या मिश्रणामध्ये विरघळतच नाही. इथे तुम्ही पिठी साखर सुद्धा वापरू शकता. पण हे सतत हलवायचं आहे. आता थोडंसं मी इथे अर्धी वाटी पाणी गरम केलं होतं ते मी पाणी टाकून घेणार आहे. त्याच्यामुळे काय होतं, थोडंसं आपला डाळ आहे ती चांगली अजून शिजेल. त्याच्यासाठी मी ते अर्धा कप साधारण पाणी घेतलेलं आहे. आता याच्यात आपण तळलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत.
त्यानंतर वेलची पूड. वेलचीमुळे या शिऱ्याला एक असा वेगळा स्वाद येतो, त्यामुळे मी इथे वेलची टाकलेली आहे. इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपला शिरा बनून तयार आहे. अशाच नवनवीन स्वादिष्ट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या हंग्री माइंड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.